नवल देखे पार्था तयाचे ठाई हे आघवेची आधी पाही परी तो करता नवे काही प्रतीती बळे। माऊली ज्ञानोबा काय गोड चिंतन करतायत की तोही नेत्रीप आहे श्रवणी ऐकतू आहे परी तेथीचा सर्वता नोय नवल देखे। ते म्हणतात का हो त्यांना आपल्यासारखं का म्हणता येत नाही, आपल्यासारखं ते आपल्यासारखे दिसतात आपल्यासारखे बोलतात परंतु त्यांना आपल्यासारखं म्हणता येत नाही। त्याचं कारण असं आहे की ते जगामध्ये क्रिया करतात परंतु ही क्रिया किंवा ती क्रिया मी करतो असा त्यांच्या मनामध्ये भाव नसतो। संत नव्हती जगा मानसाच्या सारिके संत नव्हती जगा मानसाच्या सारिके संत नव्हती जगा मानसाच्या सारिके संत नव्हती जगा मानसाच्या सारिके। समुद्र नव्हे पैगा नव्हे पैगा ज्ञान म्हणून लिंगा भाषण म्हणून लिंगा संत नव्हते जगा मानसाच्या सारिके संत नव्हती जगा मानसाच्या सारिके संत नव्हती जगा मानसाच्या सारिके संत नव्हती जगा मानसाच्या सारिके। संत नव्हती जगा मानसाच्या सारिखे समुद्र नदी नवे पैगा पाषाण म्हणून लिंगा। अहो ते आपल्यासारखेच दिसतात आपल्यासारखेच बोलतात तरी त्यांना आपल्यासारखं म्हणता येत नाही। त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलंय ते क्रिया करतात परंतु ती क्रिया मी करतो असा त्यांच्या मनामध्ये भाव नसतो। कारण की संत म्हणजे काय महात्मा म्हणजे काय मी तुम्हाला सांगून गेलो। जो घरापुरतं पाहतो तो आपला जीव असतो बरोबर आहे ना। आपण आपल्या स्वतःच पाहतो प्रत्येकजण आपल्या मतलबाचा विचार करत असतो कोणी या ठिकाणी कोणाचा विचार करत नाही। महाराज या कलियुगामध्ये तुम्ही जर बघितलं ना आपल्याला चांगली वाट दाखवणारे कोणी भेटणार नाही परंतु आपले वाट लावणारे नक्कीच भेटतील। विठ्ठल विठ्ठल कारण लोकांकडे इतकी व्यस्तता आली ना दादा हो कुणाला कोणाशी बोलायला सुद्धा वेळ नाही। एखादा मनुष्य एखाद्या माणसाला एखादी चांगली जर गोष्ट सांगत असेल लक्षपूर्वक ऐका। एखादा माणूस एखाद्या माणसाला एखादी चांगली जर गोष्ट सांगत असेल ना ती सुद्धा ऐकून घ्यायला त्याच्याकडे वेळ नाही आहे। अहो काही लोक म्हणतात महाराज आमच्याकडे मरायला देखील वेळ नाही म्हणजे बघा मरण त्याच्या हातात आहे का नाही। महाराज जेव्हा त्या काळाची उडी पडेल ना तू ज्यावेळेस कोटीचा का केस लिहित असेल ना पण तरी पण तुला तो टाळणार नाही। सोडविना तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा माय बाप माय बाप सोडविना तेव्हा माय बाप काळाची उडी पडेल वाजेवा काळाची उडी पडेल वाजेवा काळाची उडी पडेल वाजेवा काळाची बावडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बापा। जेव्हा आपल्यावरती काळाची उडी पडेल ना तेव्हा आपल्याला तो सोडू शकत नाही। ऐका लोक म्हणतात महाराज आमच्याकडे मरायला देखील वेळ नाही म्हणजे बघा लोकांकडे किती व्यस्तता आहे हो। प्रत्येकजण आपल्या मतलबाचा विचार करतो प्रत्येकजण आपल्या स्वतःचा विचार करतो जीव हा प्रत्येक आपल्या स्वार्थाचा विचार करत असतो। ते म्हणतात ना जगत में सब मतलब की यार जिसके पास रहे धन दौलत उसके मित्र हजार। म्हणजे ज्याच्याकडे धन आहे संपत्ती आहे दौलत आहे ना त्याचे मित्र भरपूर असतात महाराज। काही तर मंडळी असे असतात जोपर्यंत आपल्याकडे पैसा आहे ना तोपर्यंत आपल्याशी नातं जोडतात आपल्याशी एवढे संबंध जोडतात ना की आपल्याकडे जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत खूप घनिष्ठ संबंध आपल्याशी जोडतात। जेवायला एका ताटात बसायला एका खुर्चीवर बसणार नाही मला खुर्चीवर पण मोठी असेल तर बसेल ते ना सोप्यावर। त्यामुळे एवढे घनिष्ठ संबंध बनवतात ना महाराज जोपर्यंत आपल्याकडे पैसा आहे तोपर्यंत आपल्याकडचा सब पैसे के भाई भाई रे सब पैसे के भाई भाई रे सब पैसे के भाई भाई रे
सब पैसे भाई रे, सब पैसे के भाई। अपना साथी नहीं रे कोई, दिल का साथी नहीं रे कोई रे, सब पैसे के भाई भाई रे, सब पैसे के भाई भाई रे, सब पैसे के भाई भाई रे, सब पैसे सुंदर प्रमाणे या ठिकाणी दिलंय सब पैसे के भाई, म्हणजेच ज्याच्याकडे पैसा आहे ना त्याच्याशी माणसाचा खूप संबंध जोडतात, नातं जोडतात। पैसा संपला की संबंध संपतो, नातं संपतं महाराज। घेतल्याचे जण हे सुखाचे, दिल्या घेतल्या जण हे सुखाचे, दिल्या घेतल्याचे 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 सुखाचे दिल्या घेतल्या। अंत काळीचे नाही कोणी, अंत काळीचे नाही कोणी, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, 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 जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे। जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, येथे मनुष्याचे काय आहे। म्हणजे बघा, जोपर्यंत आपल्याकडे पैसा तोपर्यंत आपल्याशी चांगला संबंध, पैसा संपला की संबंध संपला, नातं संपलं महाराज। प्रत्येकाला या जगामध्ये दुःख आहे महाराज, आहे की नाही हो? असा कोण व्यक्ती आहे का ज्याला दुःखच नाही? त्यांनी हातवर करा बरं। प्रत्येकाला काय आहे? दुःख आहेच महाराज। राजा असो किंवा भिकारी असो, प्रत्येकाला काय आहे? दुःख आहे महाराज। कारण की जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे। राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया धन बैरागी रे। जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे। महाराज, राजा असो किंवा भिकारी असो, प्रत्येकाला काय आहे हो? दुःख आहे महाराज। आणि माऊली ज्ञानोबा सुद्धा चिंतन करतात की ऐसेनी माझे नाम घोषे, नाहीशी करी विश्वाचे दुःखे। ज्ञानोबा दुःख म्हटले का हो? नाही महाराज, ज्ञानोबा दुःखे म्हटले, कारण की दुःख म्हटलं की एक वचन झालं आणि दुःखे म्हटले की अनेक वचन झालं। कारण कुणाला कशाचं दुःख आहे हे सांगता येतं का आपल्याला? नाही महाराज, प्रत्येकाला वेगवेगळं दुःख आहे। कुणाला मुलाचं आहे, कुणाला पत्नीचं आहे, कुणाला कशा ना कशाचं दुःख आहे महाराज। त्यामुळे प्रत्येकाला काय आहे? दुःख आहे। त्यामुळे माऊली म्हटले ऐसेनी माझे नाम घोषे, नाहीशी करी विश्वाचे दुःखे। त्यामुळे प्रत्येकाला दुःख आहे आणि दुःख प्रत्येकाला आहे। कारण असं एकही मनुष्य नाही त्याला दुःख झालंच नाही। तुम्ही बघितलं का कधी? नाही महाराज। त्यामुळे प्रत्येकाला काय आहे हो? दुःख आहे। त्यामुळे संत या जगात क्रिया करतात, आपल्यासारखे दिसतात, आपल्यासारखे बोलतात, परंतु त्यांना आपल्यासारखं म्हणता येत नाही। कारण हा जीव आपलंच बघत असतो आणि संत हे सगळ्यांसाठी बघत असतात, म्हणून तर त्यांना संत असे येतो कळबळ म्हणून, येतो कळबळ म्हणून, गुणतेही जन नदी घरी उडाले,
बुडत हे जन्म देखावे डोळा येतो कळवळा म्हणून या. म्हणून संत हा सगळ्यांचा विचार करत असतात. संत कुणाला म्हणतात तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतो, ऐका. पूर्वी किंदूर या गावामध्ये एक कानोपाटक नावाचे संत होऊन गेले. त्यांची कीर्ती इतकी महान होती की ती कीर्ती महाराष्ट्रातच नव्हे तर काशीपर्यंत पोचली होती. आणि त्याच काशीतील एक विद्वान पंडितजी त्या कानोपाटकांची कीर्ती ऐकल्यानंतर त्या पंडितजींना त्या कानोपाटकांची दर्शनाची इच्छा झाली व ते पंडितजी काशीवरून मजल दर मजल करत किंदूर या गावापर्यंत आले. आणि कानोपाटक आपल्या वाटेवरती सकाळ सकाळी बसेल होते. आपल्या मुलांना ते खेळवत होते, कुणी मांडीवर, कुणी खांदीवर, कुणी पाठीवर, असं ते आपल्या मुलांना खेळत होते. आणि ते पंडितजी त्या ठिकाणी आले आणि त्यांना म्हटले, दादा हे किंदूरच गाव ना? ते म्हटले, हो किंदूरच गाव. पण आपण कोण? ते म्हणे, मी काशीचा विद्वान पंडित. मी त्या कान्होपाटकांची कीर्ती ऐकून त्यांच्या दर्शनासाठी आलो आहे. कृपया करून मला त्यांचं घर सांगता का? असं विचारानंतर कान्होपाटक हात जोडून उभे राहिले आणि त्यांना म्हटले, पंडितजी तुम्ही ज्यांना भेटण्यासाठी आलात ना, याच देहाला कान्होपाटक असे म्हणतात. असे म्हटल्यानंतर ते पंडितजी आश्चर्यचकित झाले आणि कान्होपाटकांकडे बघत राहिले महाराज. आणि त्यांना म्हणले, तुम्ही कान्होपाटक आहात? अहो मला वाटलं कान्होपाटक सकाळ सकाळी देवपूजा करत असतील, ज्ञानेश्वरी वाचत असतील, काहीतरी पारायण करत असतील, आणि तुम्ही तर कुशल मुलांना खेळताय, तुम्ही कशाचे संत? असं म्हटल्यानंतर कान्होपाटक म्हटले, मुलं आहे म्हणून मी संत नाही का? मग एक काम केलं तर चालेल का? ही सर्व मुलं उचलून विहिरीत नेऊन टाकली तर? ते कान्होपाटक कुठल्याही क्षणाचा विचार न करता आपली सर्व मुले उचलतात आणि विहिरीत नेऊन टाकतात. आणि पुन्हा परत माघारी त्या पंडितजीकडे येतात आणि त्यांना म्हणतात, पंडितजी झालो का संत? असं म्हटल्यानंतर ते पंडितजी अजून चिडतात महाराज. आणि त्यांना म्हणतात, तुम्हाला संताची व्याख्या तरी माहीत आहे का? संत कुणाला म्हणतात? संत म्हणावे तयासी शांती क्षमा जयाची दासी. ज्याच्याकडे शांती आहे, क्षमा आहे, त्यांना संत असे म्हणतात. आणि तुमच्याकडे शांतीही नाही, क्षमाही नाही, आणि तुम्ही खुशाल स्वतःला संत म्हणता. तुम्ही कशाचे संत? मग ते कान्होपाटक म्हणतात, नाही संत तर नाही संत. पंडितजी तुम्ही एक काम करा, तुम्ही एवढ्या दूरवरून माझ्यासाठी आला आहात ना, तर 2 घास जेवण तरी करून जा. असं म्हटल्यानंतर ते पंडितजी म्हणतात, तुझ्या घरचं? तुला तर सुतक पडलंय आता, आणि सुतकातलं खातो का आम्ही? असं म्हटल्यानंतर ते कान्होपाटक त्या पंडितजींना म्हणतात, पंडितजी एक काम केलं तर चालेल का? ते विचारतात, काय? तर ते म्हणतात, ही मेलेली मुलं परत बोलवली तर? हे ऐकल्यानंतर ते पंडितजी कान्होपाटकांकडे बघत राहिले महाराज. आश्चर्याने त्यांच्याकडे बघत राहिले. आणि त्या कान्होपाटकांनी आवाज दिला, चला रे चला, हा काशीचा बाबा न जेवताच जातोय, चला लवकर चला. जसं आपण घरात बसलेल्या मुलांना आवाज दिल्यानंतर ते जसे पळत बाहेर येतात ना, तसेच कान्होपाटकांनी आवाज दिल्यानंतर ती विहिरीत पडलेली मेलेली मुलं परत जिवंत होऊन बाहेर आली. मला या उदाहरणातून एवढंच सांगायचंय की पुढची मुलं विहिरीत टाकण्याएवढी प्रपंचाची अनासक्ती ज्याच्याकडे आहे ना, तुम्ही टाकता का हो पुढची मुलं विहिरीत? टाकता का? कुणी टाकेल का? पुढची मुलं विहिरीत टाकण्याएवढी तुमच्यात धमक आहे का? अहो तो जर म्हणला ना, मला असं असं करा, नाही तर मी असं असं करीन, संध्याकाळीच झालं महाराज. कोणाची हिंमत नाही महाराज पुढची मुलं विहिरीत टाकण्याएवढी. म्हणजे बघा, पुढची मुलं विहिरीत टाकण्याएवढी प्रपंचाची अनासक्ती ज्याच्याकडे आहे. व पुढचं ऐका, मेलेली मुलं, ऐकताय ना? झोपले काय? मेलेली मुलं परत जिवंत करणे एवढी दैवशक्ती ज्याच्याकडे आहे ना, त्यांना तुमच्या आमच्यासारखं म्हणता येईल का हो? नाही महाराज, त्यांना तर संतच म्हणतात. विठ्ठल म्हणजे बघा, संत हे आपल्यासारखे दिसतात, आपल्यासारखेच बोलतात, त्यांना आपल्यासारखं म्हणता येत नाही. कारण या ठिकाणी संत हे भयमुक्त असतात. म्हणजेच संतांना कशाचीच भीती नसते महाराज. आणि जीव हे भययुक्त असतात. म्हणजेच जीवाला कशा न कशाचे भय असते. दादा तुम्हाला या 4 गोष्टी माहीत आहे का? आहार, निद्रा, भय, मैथुन.
बघा, यातील एक गोष्ट अशी आहे की तिची कोणाला गरजही नाही व आवडही नाही. तिचं नाव काय आहे हो? भय. आहार, निद्रा, भय, मैथून ह्या 4 गोष्टी अशा आहेत, 4 गोष्टी आहेत. यातील एक गोष्ट अशी आहे की तिची कोणाला गरजही नाही व आवडही नाही. त्या गोष्टीचं नाव काय आहे हो? भय आहे. परंतु 3 गोष्टी अशा आहेत त्याची सर्वांना गरज आहे व आवडही आहे. आता पहिली गोष्ट बघा, आहार. आहार म्हणजे जेवण बरं का. म्हणजे बघा, आहाराची सर्वांना काय आहे? गरज आहे व आवडही आहे. बरोबर आहे ना. एखादा मनुष्य असा बघितला का तुम्ही तो कधी जेवतच नाही? बघितला का नारायण भाऊ? नाही बघितलं ना. म्हणजे प्रत्येकाला आहाराची काय आहे हो? गरज आहे व आवडही आहे. कारण की त्याच्याशिवाय माणूस जगू शकत नाही, आहे की नाही. माणसानी जगण्यापुरतं खाल्लं पाहिजे. काय? माणसानी जगण्यापुरतं खाल्लं पाहिजे, परंतु खाण्यासाठी जगलं नाही पाहिजे. ऐका, माणसाने काय केलं पाहिजे? जगण्यासाठी जेवढं आवश्यक तेवढं खाल्लं पाहिजे, परंतु नुसतं खाण्यासाठी जगलं नाही पाहिजे. त्यामुळे प्रत्येकाला काय आहे हो? आहाराची गरज आहे. दुसरी गोष्ट बघा, निद्रा. निद्रा म्हणजे झोप. झोपेची सर्वांना काय आहे हो? गरज आहे व आवडही आहे. झोप जर माणसाची व्यवस्थित झाली नाही ना, माणसाची मनस्थिती खराब होत असते महाराज. विशेष करून आमचे महाराज मंडळी ही प्रथा खूप चालती बरं का. ते जर झोपले नाही ना महाराज, त्यांची मनस्थिती खूप खराब होती. कुणी जरी जवळ आला ना त्यांच्या, ती त्याला हाणायचंच राहतात फक्त. कारण की झोपेची सर्वांना गरज आहे ना व आवड आहे. आवश्यक तेवढं झोपलं पाहिजे महाराज. कारण की झोप नसेल तर माणूस किती दिवस जागू शकतो? 1 दिवस दारे धरीन, 2 दिवस धरीन, तिसऱ्या दिवशी झोपाच लागलं त्याला नवनाथ भाऊ. बरोबर आहे की नाही. त्यामुळे झोपेची काय आहे? गरज आहे आणि आवडही आहे. तिसरी गोष्ट बघा, मैथून. मैथुनाची गरज असेल तर आवड आहे, परंतु भय ही अशी एक गोष्ट आहे तिची कोणाला गरजही नाही व आवडही नाही. जसं की उंदराला मांजरीचं, मांजरीला कुत्र्याचं, कुत्र्याला वाघाचं काय आहे हो? भय आहे. म्हणजेच कोणाला कशाला कशाची काय आहे? भय आहे महाराज. कारण की संत हे भयमुक्त असतात, त्यांना कशाचीच भीती नसते. परंतु आपला जो जीव आहे ना, त्याला बऱ्याच गोष्टीची भीती असते. बघा, भागवतामध्ये सुंदर वर्णन आलेलं आहे. 9 भयाची लक्षणं सांगितलेली आहेत. बघा, तुम्ही मोजा. भरले तर 9, नाही भरले तर मग 8, 7, नाही तर 10 होतील. लक्ष द्या. भोगे रोग भयम, कुले च्युती भयम, वित्ते नृपालाद भयम, माने दैन्य भयम, बले रूपु भयम, रूपे जराया भयम, शास्त्रीय वादाय भयम, कुले खलु भयम, अंकाये कृतांतात भयम. किती झाले हो? झाले का 9? पहिला कोणता होता? रोगे भयम. कुठं 9 झाले मग? ऐका, कोणता आहे पहिला? भोगे रोग भयम. म्हणजेच खाणाऱ्या व्यक्तीला रोगाची भीती आहे. काय आहे? खाणाऱ्या व्यक्तीला काय आहे हो? रोगाची भीती आहे. एखादी आपली वारकरी चालत असू द्या दिंडीच्या रस्त्याने आणि एखाद्या बंगल्यापुढे त्यांना 5 पक्वानाचं जेवण असतं. एक जण 40-40, 50-50 गुलाबजामू खातो, बिना डायबिटीसवाला बरं का. किती खातो? 40-40, 50-50 गुलाबजामू खातात. परंतु तो मालक असतो ना, त्याच्या ताटामध्ये ताक आणि भाकरी दिसते. मग आपले वारकरी दादा जातात, मालक तुम्ही आम्हाला एवढं 5 पक्वानाचं जेवण खाऊ घातलं आणि तुम्ही स्वतः हे असं का खाताय? तुम्ही ते का ते गुलाबजामू खात नाही, का ते 5 पक्वाना खात नाही? ते म्हटले, वारकरी दादा, डॉक्टरने मला असं सांगितलं, मरापर्यंत जर जगायचं असेल ना. काय सांगितलं? तुम्हाला जर मरापर्यंत जगायचं असेल ना, तर या जिलेबीच्या गुलाबजामुच्या भानगडीत पडू नका. कारण की तुम्ही डायरेक्ट मुक्काम पोस्ट विठ्ठल विठ्ठल. त्यामुळे खाणाऱ्या व्यक्तीला काय आहे हो? रोगाची भीती आहे. भोगे रोग भयम, कुले च्युती भयम. म्हणजेच कुलवान माणसं जी आहेत ना, त्यांना अधपतनाची भीती आहे. काय आहे? कुलवान माणसांना अधपतनाची भीती आहे. भोगे रोग भयम, कुले च्युती भयम, वित्ते नृपालाद भयम. म्हणजेच संपत्तीवान जो माणूस आहे ना, नामदेव महाराज, संपत्तीवान जो माणूस आहे ना, त्याला राजाची भीती आहे. काय आहे हो? संपत्तीवान माणूस जो आहे त्याला राजाची भीती आहे.
बघा, भोगे रोगे भयम कुलीच्युती भयम वित्ते नृपलाद भयम माने दैन्य भयम. म्हणजेच चौथा प्रकार काय आहे? माने दैन्य भयम. मानाने जीवन जगणाऱ्याला दारिद्र्याची भीती आहे. जो मानाने जीवन जगतो ना त्याला दारिद्र्याची भीती आहे. एखादा मनुष्य असतो गावामध्ये गेला का कांजीच्या टोपीशिवाय कपड्याशिवाय जातच नाही महाराज. त्या व्यक्तीला कशाची भीती असते? एखाद्या वेळेस अचानक आपली दरिद्री येऊ नये. बरोबर आहे की नाही? त्याला भीती कशाची असते? हो, मानाने जीवन जगतो ना तो गावामध्ये. गावात त्याचं वजन आहे. भलं गावात तो वाघासारखा जगतो महाराज, परंतु घरी जर आला ना त्याची शिळीच होऊन जाते. त्यामुळे मानाने जीवन जगणाऱ्याला कशाची भीती आहे? हो, दारिद्र्याची भीती आहे. पाचवं लक्षण बघा, बले रूपू भयम. बलवान माणसं जे आहेत ना, बलवान असे माझ्या समोर बसलेले बलवान माणसं जे आहेत ना, त्यांना कशाची भीती आहे? हो, क्षयूची भीती आहे. क्षयूची म्हणजेच तुम्ही एखादा गुजरातमधील बाकीच्या देशातील एखादा पैलवान असू द्या, त्या पैलवानाला आपल्या कोल्हापूरचा पैलवान बघितल्यानंतर काहीतरी मनात भीती निर्माण होते महाराज. बलवान माणसाला कशाची भीती आहे? क्षयूची भीती आहे. सहावं लक्षण बघा, रूपे जराया भयम. हे आपल्यासाठी आहे बरं का, लक्ष देऊन ऐका. म्हणजेच लहानपणी कुणाचंही बाळ असू द्या, उघडं नागडं गोपाळांसारखं जरी असलं ना, कृष्णासारखं त्याची केस आहेत, कुणाचंही बाळ असू द्या आणि कुठलाही त्याच्यापाशी ओळखीचा किंवा अनोळखीचा माणूस येऊ द्या, तो त्याच्यापाशी आल्यानंतर त्या बाळाला जवळ घेतो, उचलून घेतो. लगेच त्या बाळाची काय घेतो? काय घेतो? पप्पी घेतो महाराज. सांगा ना तुम्ही घेत नाही का तुमच्या लेकराची? मग रूपे जरा है भयम. म्हणजे रूपवान माणसं जे असतात ना त्यांना म्हातारपणाची भीती असते. कशाची भीती असते? हो, रूपवान माणसाला म्हातारपणाची भीती असते. लहानपणी कुणाचं वेळ असलं का कुणी उचलून घेतं, कडेवर घेऊन येतं, कुणी काही लाड पुरवतं महाराज. परंतु मला सांगा, एखादा म्हातारा माणूस असू द्या आणि तो रस्त्याने चाललाय, त्याला कोणी म्हणतं का बाबा थांबा इकडे या? त्याला कोणी उचलून घेतं का? त्याची कोणी पप्पी घेतं का? नाही घेत महाराज. त्यामुळे रूपवान माणसं जे आहेत ना त्यांना म्हातारपणाची भीती आहे. सातवं लक्षण बघा, शास्त्रीय वादाय भयम. म्हणजे शास्त्रकार जे आहेत ना त्यांना वादाची भीती आहे. आठवं लक्षण बघा, काय कृतांतात भयम. म्हणजे सज्जन माणूस जे आहे ना त्याला दुर्जनाची भीती आहे. आणि नववं लक्षण बघा, काय कृतांतात भयम. म्हणजेच शरीराला काळाची भीती आहे. कशाची आहे? हो, शरीराला काळाची भीती आहे. परंतु या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आम्हाला या लोकातच नाही तर या त्रैलोक्यात सुद्धा भीती नाही. ते जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, अमारच्या दासा काही 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 भयन आहे त्रैलोकी भयन आहे त्रैलोकी देवस्व मागे पुढे देव मागे पुढे भयन आहे त्रैलोकी भयन आहे त्रैलोकी
जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की आम्हाला या लोकातच नाही तर त्रैलोकात सुद्धा भीती नाही. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. का हो तुम्हाला भीती नसण्याचं कारण काय? तर ते म्हणतात आमच्या मागे पुढे देव उभा आहे. देव उभा, देव उभा मागे पुढे 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 उगवी कोडे संकट, उगवी कोडे संकट देव उभा, देव उभा मागे पुढे देव उभा, देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट, उगवी कोडे उभा, देव उभा मागे पुढे देव उभा, देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट, उगवी कोडे संकट, उगवी कोडे संकट देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट, उगवी कोडे संकट, उगवी कोडे संकट, संकट. का हो तुम्हाला भय नसण्याचं कारण काय? तुम्हाला भीती नसण्याचं कारण काय? तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात देव आमच्या मागे पुढे उभा आहे. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. म्हणून आम्हाला भीती नाही. देव आमच्या मागे उभा आहे. मागे उभा राहून देव आमचे रक्षण करतो. महाराज कीर्तन चालू होऊन कमीत कमी 1.5 तास झाला. मी तुम्हाला सांगितलं भजन करा, भजन करा. तुम्ही भजन केलं का हो? नाही केलं? कुशल नाही म्हणते. मग मी काय येडं म्हणून सांगत होतो का? म्हणजे बघा तुम्हाला एक गोष्ट सांगतो ऐका. आपण या ठिकाणी कशासाठी आला होतो? काहीतरी नामस्मरण घडावं, काहीतरी 2 शब्द आपल्या कानावरती चांगले पडावेत म्हणून यासाठी आलो आहोत. आपल्या मुखाने देवाचं नामस्मरण घडलं पाहिजे. हाताने टाळी वाजवून भगवंताचं स्मरण आपण केलं पाहिजे. तुम्हाला टाळी वाजवल्याचे 2 फायदे होतात महाराज. टाळी वाजवल्याने 2 गोष्टी होतात सोनूभाऊ. टाळी वाजवल्यानंतर 2 गोष्टी होतात. आपल्या हाताला खाजू येते किंवा येत नाही. नाही आली तर विषयच मिटला, परंतु खाजव आली तर परत 2 गोष्टी होतात. ऐकताय ना तुम्ही? टाळी वाजवल्यानंतर आपल्या हाताला काय येते हो? काय येते? खाजव येते. नाही आला तर विषयच मिटला, पण जर का खाजू आली ना रामभाऊ परत 2 गोष्टी होतात. एक तर आपल्याकडे काय येतो किंवा यायचा नाही. नाही आला तर विषयच मिटला, पण परंतु आपल्याकडे जर पैसा आला ना पुन्हा 2 गोष्टी होतात. ऐका, पैसा आल्यानंतर आपण तो पैसा चांगल्या मार्गाला लावतो किंवा वाईट मार्गाला लावतो. बरोबर आहे ना नाथ महाराज? मलाच कळत नाही बरं का. पैसा जर आला तर आपण तो चांगल्या मार्गाला लावतो किंवा वाईट मार्गाला लावतो. चांगल्या मार्गाला लावला तर विषयच मिटला, परंतु जर का आपण तो पैसा वाईट मार्गाला लावला ना पुन्हा 2 गोष्टी होतात. एक तर तो पैसा आपण चांगल्या मार्गाला नाही लावला, वाईट मार्गाला लावला, कुठेतरी गटारीत लोळत पडलो महाराज. त्यानंतर पुन्हा काय होतं? 2 गोष्टी होतात ना. एक तर आपल्याला घरची न्यायला येते, नाहीतर ती गाडी येते. तुम्हाला कळलं? घरचे न्यायला आले तर विषयच मिटला, परंतु जर का ती गाडी आली ना पुन्हा 2 गोष्टी होतात. आपल्याला त्या ठिकाणी नेलं जातं, त्यांनी जर व्यवस्थित सोडलं तर ठीक आहे, नाही सोडलं तर पुन्हा 2 गोष्टी होतात. आता तुम्ही म्हणता नी काय लावले व? मला एवढंच सांगायचं की टाळी वाजवल्याने आपल्या नामस्मरण घडतं. बरोबर आहे ना? त्यामुळे ज्याला हात आहेत ना तिन्ही वर करा, ज्याला नाही तिन्ही करू नका.
कोणाला कोणा हात येतो तिन्ही वर करा, दोन्ही हाताशी वर करा बरं, मन मोकळ्या मनाने, ज्याला आहेत तिन्ही करावं. आणि हाताने भजन करायचं आणि मुखाने टाळी वाजवायची, बरोबर ना? बरोबर. हाताने भजन करायचं आणि मुखाने टाळी वाजवायची, बरोबर का हो? नाही महाराज, हाताने त्या भगवंताचं भजन करायचं आणि मुखाने त्या भगवंताचं नामस्मरण करायचं. विठोबा रखोबा, जय विठोबा रखोबा, विठोबा रखोबा, जय विठोबा रखोबा, विठोबा रखोबा, विठोबा रखोबा, विठोबा रखोबा, विठोबा रखोबा, विठोबा रखोबा, विठोबा रखोबा. वा, आमच्या मंडळीसाठी एकदा टाळ्या वाजवा बरं. आवाज नाही आला टाळ्याचा महाराज, तुम्हाला आनंद नाही झाला वाटते? पुन्हा एकदा. वा 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 वा, किती सुंदर पावल्या खेळतात. लहान लहान छोटीशी मुलं आहेत महाराज. कुणी लातूरचं आहे, कुणी बीडचं आहे, कुणी नगरचं आहे, कुणी जालन्याचं आहे महाराज. खूप सुंदर मुलं आहेत, खूप गोड गाणी. काही जण गायन करतात, काही जण वाजवतात, काही तर सुंदर श्लोक म्हणतात. खूप गोड व्यक्तिमत्व आहेत, त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो. ऐका, आपला विषय चालला होता देव उभा मागे पुढे, उगवी कोडे संकट. देव मागे उभा राहून सर्वांचे रक्षण करतो, पण देव कुणाचे पुढे उभं? याने धर्मराजाने पणाला लावलं महाराज. आणि ऐका, त्या द्रौपदीलाही त्या कौरवाने जिंकून घेतलं. आणि जिंकून घेतल्यानंतर सर्व सभा बसलेली होती. त्या सभेमध्ये भीष्माचार्यांसारखे, द्रोणाचार्यांसारखे खूप मोठमोठे योद्धे होते. ती सभा काही सामान्य नव्हती महाराज. आणि त्या सभेमध्ये दुर्योधनाने दुःशासनाला सांगितलं, दुःशासन, द्रौपदी को बाल को खींचकर सभे में लाओ. दुःशासन उठला, द्रौपदीकडे गेला आणि तिला म्हणाला, द्रौपदी चलो सभा में. तिने विचारलं कशासाठी? मग दुःशासनाने सर्व झालेली हकीकत तिला सांगितली. हे ऐकल्यानंतर द्रौपदीला राग आला आणि द्रौपदी सभेमध्ये यायला तयार नव्हती. मग त्या दुःशासनाने तिच्या केसाला धरून तिला सभेमध्ये ओढत आणली. कौरवी पांचाळी सभे माझी आणली, वस्त्र हरणे वस्त्रे कैसी झाली माऊली. त्या द्रौपदीला सभेमध्ये आणलं गेलं. ती सभा काय सामान्य नव्हती महाराज. भीष्माचार्य, द्रोणाचार्यासारखे खूप मोठे मंडळी होते. ती काय आपल्या ग्रामपंचायतीची सभा नव्हती महाराज. आणि द्रौपदीला त्या ठिकाणी आणलं गेलं. आणि आणल्यानंतर ती द्रौपदी त्या भीष्माचार्यांकडे गेली आणि त्यांना म्हणाली, तातश्री, मी हरले का हो? माझे 5 पती कौरवांचे दात झाले असताना स्वतंत्र असणाऱ्या द्रौपदीला पणाला लावण्याचा अधिकार उरतो का? भीष्माचार्यांना बोलता येईना, त्यांनी तिला पाहून मान खाली घातली. ती कृपाचार्यांकडे गेली, त्यांनी तिला बघून मान खाली घातली. तिला वाटलं ही तर सर्व बाहेरची मंडळी आहेत, आपण आपल्या हक्काच्या 5 पत्नींना विचारून बघू. ज्यावेळेस ती त्यांच्याकडे जाती ना, तेही तिला बघून मान खाली घालतात. शेवटी त्या द्रौपदीचा नाईलाज होतो आणि द्रौपदीस ठरवते, आपण स्वतःचे रक्षण स्वतःच करूया. परंतु त्या ठिकाणी ती रक्षण करण्याचा प्रयत्नही करते, परंतु त्याही ठिकाणी तिचा नाईलाज होतो. आणि नाईलाज झाल्यानंतर ती द्रौपदी त्या भगवंताचा मोठ्याने कोठे गुंतलासी द्वारकेतराया, 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 कोठे
असा भगवंताचा धावा केल्यानंतर भगवंत त्या ठिकाणी धावत आले. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावेला. असा धावा त्या द्रौपदीने केला आणि त्या ठिकाणी भगवंत धावत आले आणि द्रौपदीची मागे उभारून रक्षण केले महाराज. म्हणजेच देव भक्ताच्या मागे पुढे उभारून त्यांचे रक्षण करतो. आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अशाच देवाचे आम्ही भजन करतो आणि तो देव आम्ही त्या देवाला जसे पूजतो ना तसंच तो देव म्हणतो. असे जगद्गुरु तुकोबाराय अभंग. जैसा केला तैसा होय, 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 केला तैसा होय, जैसा 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 केला तैसा होय. धावे सोय धरुणी, धावे सोय धरुणी, धावे सोय धरुणी, देव उभा मागे पुढे, 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 देव उभा मागे पुढे. कैसा केला कैसा होय, धावे सोय धरुणी, धावे सोय धरुणी, धावे सोय धरुणी, कैसा केला कैसा होय, धावे सोय धरुणी, धावे सोय धरुणी. ऐका, प्रमाण गोळीसारखी येऊ राहिली. कशासारखी? गोळीसारखी येऊ राहिली. मी जर हुकवलं ना एखाद्याला लागन बरं का. सावध बसा. विठ्ठल मी जर हुकवली ती कोणी इकडं लागू शकतं मला, इकडं येऊ शकतं ना, नाही यायचं. ठीक आहे, चला ऐका. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की आम्ही आमच्या भावनेने देवाला जसं म्हणतो ना तसाच तो भगवान परमात्मा होतो. जैसा केला तैसा होय, धावे सोय धरुणी. कारण की जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात देव आमच्या मागे पुढे उभा आहे म्हणून आम्हाला कशाचीच भीती नाही महाराज. आणि आम्ही आमच्या देवाला जसे पूजतो, ज्या भावनेने पूजतो ना तसाच तो आमचा भगवान परमात्मा होतो. आणि जगद्गुरु तुकोबाराय सांगतात अशाच भगवान परमात्म्याचे आम्ही या जगामध्ये मुखाने नाम घेऊ आणि या जगामध्ये सुखी होऊन राहू. हे जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका मने असो सुखे, 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 तुका मने
उगवी कोडे संकट उगवी कोडे संकट उगवी कोडे उगवी कोडे संकट उगवी कोडे संकट संकट उगवी कोड संकट संकट सानी प म प ग म प म ग म प नि नि स ग म प म ग म प नि द प म प ग प म ग म प नि प नि स उगवी कोड उगवी कोड उगवी Gama pa ma bani zani da bani da bani da zani da bani da bani sa ugabi kore kore मागे पुढे देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे मागे पुढे मागे पुढे वा सुंदर चाल झाली. ऐका सर्वांनी इकडे लक्ष द्या. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की आपण या देवाचे या जगामध्ये नाव घेऊ आणि सुखी होऊन राहू असं जगद्गुरु तुकोबाराय शेवटच्या चरणात सांगतात. धावता धावता भावार्थ आपण या ठिकाणी बघितलेला आहे. वेळ आपल्याला अपुरी पडली. जर तुम्हाला पुन्हा ऐकायची इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या इकडे ठेवा, त्या ठिकाणी नक्कीच योग येईल. कारण की या ठिकाणी पुन्हा योग येणं
मुश्किल आहे योगायोगाने आला कारण की सद्गुरू बाबांची कृपा आहे चैतन्य श्री जालेंद्रनाथांची कृपा आहे आणि आमच्या आई वडिलांची आणि आमच्या आजी आजोबांची आमची कृपा आहे म्हणून या ठिकाणी सेवा करण्याचा योग प्राप्त झाला आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट जैसा केला तैसा होय धावे सोय धरुनी देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट तुका म्हणे असो सुखे गाव मुखे विठोबा देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर